नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी खास आपल्या सगळ्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी म्हणून गूढ आयुष्याचं सरळ समाधान ही नवी मालिका ते घेऊन आलेले आहेत. यामध्ये आज आपण आयुष्यामध्ये दुःखाचं महत्त्वाचं कारण असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ते म्हणजेच गृह कलह आणि व्यसनाधीनता या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. काय आहेत त्यामागची नेमकी कारणं, ज्योतिषशास्त्रामध्ये नेमकी काय उपाय सांगितलेले आहेत या विषयावरच आज गुरुजींचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी स्टुडिओमध्ये गुरुजी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार गुरुजी. साईराम. आदेश. यानंतर गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. गुरुजींबद्दल बोलायचं झालं तर श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत राजज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे. हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची परंपरा आहे. आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीने पुढे चालवतात. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर इथे स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं आपण गुरुजींना भेटू शकता. आणखीन एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगायची आहे ती म्हणजे श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता पुण्याला सुद्धा आपल्याला लाभणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या 20, 21, 22 या 3 दिवसांमध्ये श्री माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टेशनसाठी तुम्हाला भेटणार आहेत. तर ज्यांना कोणाला श्री माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे यावर नक्कीच कॉल करा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा या यात्रांचा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आत्मिक साधनेसहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी खाली जो नंबर दिलाय त्वरित या नंबरवर कॉल करा आणि नक्कीच आजच तुमची सीट सुद्धा बुक करू शकता. यानंतर चला चर्चेकडे वळणार आहोतच. गुरुजी, खरं तर महत्त्वाचा विषय आहे गृह कलह आणि व्यसनाधीनता. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी याच्यामुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. तर प्रश्न साधारण असा विचारायचा की गृह कलह आणि व्यसनाधीनता या बाबी या कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव, ग्रहस्थिती, परिस्थिती नेमकं कशावर अवलंबून असतं? समाजामध्ये आपण आज ज्या वेळेला वावरतो किंवा समाजामध्ये आपण बघतो त्यावेळेला प्रामुख्याने ही एक समस्या बनत चाललेली आहे की घराघरामध्ये म्हणजे की गृहकलश हा असतोच. म्हणजे की सगळेजण येताना सांगतात गुरुजी इतकं समाधान आहे तुम्हाला काय सांगू, पण एक दिवस असं जात नाही की घरामध्ये भांडं लागलं नाही. म्हणजे काय ना काय निमित्ताने वादविवाद होतातच. म्हणजे आणि दुसरं म्हणजे की असं असतं की सगळं चांगलं आहे, सर्व्हिस व्यवस्थित आहे, घरी संसार चांगला आहे, अगदी म्हणतात तसं सगळी सुख आहेत, पण ती सुख असताना व्यसनाधीनता की केवळ त्या व्यसनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम घरामध्ये होत आहेत की घरामध्ये शांतता राहत नाही आहे किंवा घरामध्ये पूर्णपणे कलह त्या गोष्टीमुळे निर्माण होतो आहे. आणि मग असे कलह आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये खरंच स्वाभाविकपणे प्रश्न उमटतो की खरंच हा काय स्वभावावर अवलंबून आहे का, की घरामधल्या एखाद्या व्यक्तीचा स्वभावच विचित्र आहे, तो स्वभाव विचित्र आहे म्हणून कलह होतो आहे. नंतर कुठेतरी आपल्याला असं वाटतं की घरामध्ये परिस्थितीच अशी आहे की त्या परिस्थितीमुळे 100% त्यांच्या घरामध्ये वादविवाद आहे अशी आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला तुम्ही सखोल त्या गोष्टीचा अभ्यास कराल त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये येईल की नाही म्हणून डेफिनेटली यांच्या ग्रहस्थितीच अशी आहे की या ग्रहस्थितीमुळे हे लोक असं वागतात. म्हणजे आणि मग ती ग्रहस्थिती अशी आहे तर मग ॲटोमॅटिकली त्याच्यावर जे उपाय आहेत किंवा त्याबाबतचं पूर्ण मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अगदी सखोल अवेलेबल आहे. म्हणजे की तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आणि याच्यावरती विजय मिळवू शकता. आता गृहकलशाच्या बाबतीमध्ये आपली हीच परिस्थिती आपण बघू की हे स्वभावामुळे आहे, हे परिस्थितीमुळे आहे किंवा मग याला ग्रहस्थिती काही कारणीभूत आहे. ह्याच्यामध्ये मी असं उदाहरण तुम्हाला सांगतो ना, जे उदाहरण ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये म्हणजे पहिलं तुम्हाला असं वाटेल की हे स्वभावावरनं आहे, दुसरं तुम्हाला वाटेल की हे परिस्थितीवरनं आहे आणि तिसरं तुम्हाला लक्षात येईल की नाही या सगळ्यावरती जर काही मार्ग काढायचा असेल तर डेफिनेटली यांची ग्रहस्थितीच बघितली पाहिजे किंवा ॲस्ट्रॉलॉजी एकमेव शास्त्र असं आहे की ते ह्याच्यामध्ये मार्गक्रमण करू शकतं. ह्याच्यामध्ये कुटुंब आहे, त्याच्यामध्ये वडील आहेत आणि वडिलांबरोबर 3 मुलं राहतात. तिन्ही मुलांमधल्या तिन्ही मुलांची लग्न झालेली आहेत, त्यांच्या सुना आहेत, त्यांना नातवंड वगैरे आहेत. हे पोलीस खात्यामध्ये चांगल्या अधिकारी पदावरती म्हणजे API वगैरे पदावरती जाऊन ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्याच्या नंतर ते शेवटच्या कालावधीमध्ये असताना म्हणजे 58व्या वर्षी रिटायरमेंट होते तर 56व्या वर्षी त्यांची मिसेस वारली. म्हणजे आणि मिसेस वारल्यानंतर तिचं सगळं कर्म संपून 58व्या वर्षी रेग्युलर ते रिटायर झाले. आता रिटायर होऊन ज्यावेळेला ते बाहेर पडले, त्यांची रिटायरमेंट झाली कंप्लीट, त्याच्यानंतर यांनी ठरवलं की आपण विवाह करायचा. तर डेफिनेटली विवाह करायचा तर आज संपूर्ण ह्या याच्याप्रमाणे डिसिप्लिनमध्ये राहिलेला माणूस, त्याला सगळं मदत करायला वगैरे त्यांनी विवाह करणं
रास्त आहे, म्हणजे कुणाचीच त्याच्याबद्दल काही हरकत नव्हती. परंतु तो विवाह करत असताना त्यांनी विवाह केला, तिचं वय 29 वर्ष, ज्या मुलीबरोबर त्यांनी विवाह केला आहे. आता त्यांच्या घरची परिस्थिती म्हणून त्या बापांनी मुलगी यांना दिली, म्हणजे की 58 वर्षाच्या माणसाला. आणि त्यावेळेला ते म्हणले की बघा, माझ्या मुलीचं भविष्य काय आहे ते मलाही कळते, तुम्हालाही कळते. आज माझी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमुळे केवळ मी लग्न लावून देतोय. तर तुम्ही अशी काहीतरी ठोक वस्तू तिच्या नावावरती करा की मी सुखाने डोळे मिटवू शकेन, असं तिच्या बापांनी सांगितलं. म्हणून त्यांनी मुंबईचा जो त्यांचा बंगला होता, जो बंगला त्यांनी तिच्या नावावरती केला, त्या बंगल्याचं त्यांना 50,000 भाडं येत होतं. आणि मग ते लग्न केलं, 30 वर्षाची मुलगी आणली, ह्याच्यावरनं वाद. मग ती मुलगी ज्यावेळेला घरी आली त्यावेळेला 30 वर्षाची सासू आणि हिच्या 32 न 35 वर्षाच्या सुना. मग त्या सासू सुनांचे वाद काय होणार. परत ह्या सगळ्या वादामुळे त्यांच्या घरामध्ये सगळे ते प्रत्येकजण व्यसनाधीनता झालेलं होतं. तिन्ही मुलं ही व्यसन करायची, तिघही जण दारू प्यायचे आणि बाप पण दारू प्यायचा. आणि मग ते दारू पिऊन आल्याच्या नंतर त्यांच्या बायका त्यांना तक्रारी सांगायच्या, यांची बायको ह्यांना तक्रारी सांगायची. आणि मग मुलं आणि बापामध्ये ते पार अगदी म्हणजे 9 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत कलह चालूच. म्हणजे ही सेकंड परिस्थिती. आणि मग त्याच्यामधले त्यांचे वादविवाद ते सगळे चालू. त्याच्यामध्ये मग कधी मध्ये प्रॉपर्टीचा विषय असायचा की नाही ते मुंबईचं आहे, ते आमच्या सगळ्यांच्या नावावर करा. ते म्हणायचे अरे भाडं येतं ते आपण सगळेच जण घेतो, मग तिच्या नावावर केलं तर काय प्रॉब्लेम, ती ते कुठे पैसे घेऊन जाणार आहे का. नाही मग तुमच्या पश्चात मग ते परत उठणार की म्हणजे तुम्ही माझ्या काय मृत्यूचीच वाट बघताय का वगैरे, असे रोज वादाचे मुद्दे असायचे. आणि ह्या घरामधनं ज्या वेळेला असं काही होईल की एखादा दिवस उजाडला ज्या दिवशी सासू सुनांचा काही वाद नाही, या बाप लेकांचा काही वाद नाही, आज जरा शांतता वाटते, त्या दिवशी त्यांची सोसायटीची मिटिंग असायची. आणि त्या सोसायटीच्या मिटिंगमध्ये अख्खी सोसायटीच भांडणार उठायची. म्हणजे इतकी त्यांची सोसायटी मिटिंग, त्यांच्या सोसायटी मिटिंगला 2 वेळा पोलिसांना बोलवावं लागलं, इतकं खतरनाक होतं. आता तुम्ही मला सांगा की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय विचार कराल की ही परिस्थिती कारणीभूत आहे का, खरंच या लोकांचे स्वभाव त्या गोष्टीला कारणीभूत आहेत. परंतु हे ज्या वेळेला सगळं चाललेलं होतं त्यावेळेला त्यांचा एक मित्र होता, त्या मित्रांनी त्याला सल्ला दिला की बघ म्हणून तुला त्या मुलीशी लग्न करतानाच मी म्हणलेलं होतं की तू असं करतोय तर काही प्रॉब्लेम आहे, पण आता ठीक आहे की जे झालंय ते काही सोडू शकत नाही तू, पण तू आता काय करते तुझी पत्रिका घेऊन जा म्हणजे, आणि याच्यावरती सोल्युशन प्राप्त करून घे. मग ज्या वेळेला ते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आले आणि मग ज्या वेळेला आपल्याला भेटले त्यावेळेला या सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर त्यांना मी अजून एक थोडीशी म्हणजे की हे सांगितलं की तुम्ही रात्री झोपताना एक सुपारी उशाखाली ठेवा आणि ती सुपारी मला आणून दाखवा म्हणून. कारण जर एवढा वादविवाद सगळा होतोय आणि त्यांनी सगळ्यापर्यंत सांगितलं की घरामध्ये रोज कलह 100% होणारच, आम्ही सगळे शांत राहिलो तर आमच्या शेजारच्या बरोबर वादविवाद होतात, आणि अख्खा नसेल तर आमच्या सोसायटीची मिटिंग असते त्यात तर पार म्हणजे की अगदी रणकुंदच होतं. म्हणून इथपर्यंत सगळं सांगितल्यानंतर त्यांना मी सुपारी आणायला सांगितली आणि त्या सुपारीवरनं मला यथार्थ मार्गदर्शन त्यांना करता आलं. आणि त्याच्यानंतर आजची पोझिशन अशी आहे की ते सगळेजण सेपरेट झालेत, म्हणजे की त्यांची तिन्ही मुलं आहेत ती सेपरेट झालेत, ते सेपरेट राहतात, सगळ्यांना इन्कम आहे आणि कुणाचाही वादविवाद नाही, सणासुवेराला सगळेजण एकत्र येतात आणि सेलिब्रेशन करतात. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये ज्यावेळेला गृहकलह तुमच्या बाबतीमध्ये होतोय तर निश्चित याच्या पलीकडे काही कारण आहे, ते कारणाचा शोध तुम्ही घेतला पाहिजे. आणि तो शोध तुमचा पुरा झाला, त्याच्यावरती उपाय जो आहे तो केला तर 100% याच्यामध्ये फरक तुम्हाला पडतो. दुसरं एक उदाहरण याच्यामध्ये सांगावंसं वाटेल व्यसनाधीनच्या बाबतीमध्ये, की एक आहे ना बँक मॅनेजर आहे आणि बँक मॅनेजर चांगल्या पोस्टवर वगैरे सगळं असताना त्याची कंप्लेंट अशी येते की तो ट्रेननी जर्नी करतोय म्हणजे, आणि ट्रेननी जर्नी करत असताना एक दिवस तो आईला म्हणलं की अरे माझी सोन्याची रिंगच हरवली. तर रिंग हरवली सोन्याची, तर ती आई मोठी चमत्कारिक झाली, कशी काय हरवली म्हणलं नाही गं गाडीमध्ये कुठे पडली वगैरे मला काही कळलंच नाही. त्याच्यानंतर 1 महिना नाही गेला तर पुढच्या महिन्यामध्ये ह्याची चेन मारली गेली. आणि मी गाडीतून प्रवास करत होतो, काय माहिती ट्रेनमध्ये कोणीतरी चेनच मारली माझी. मग त्याच्या आईला थोडी शंका वाटायला लागली की नाही याच्या पाठीमागे काय लागलं हे, म्हणून ती पत्रिका बघायला आली. आणि पत्रिका बघायला आली, मला पत्रिका वगैरे दाखवली, म्हणले की आता परिचयाचे असल्यामुळे गुरुजी वगैरे असले, म्हणले माधव अरे बघ, म्हणजे तेही माझ्याच वयाचे होते म्हणजे आणि त्यांच्या मुलाच्या वयाचाच मी आहे, त्यामुळे माधव बघ ना याच्या बाबतीत काय असं होतं आहे आणि असं तसं. मी म्हटलं काय झालं म्हणजे नोकरीत काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे नाही नोकरीमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम नाही, याची चेन मारली गेली त्यानंतर म्हणजे की याची रिंग मारली गेली. तर मी म्हटलं की रोजचा प्रवास करण्याच्या माणसाच्या बाबतीत कधीच असं होत नाही, म्हणजे की जर्नी असं होतं म्हणजे रेल्वे प्रवासामध्ये चेन बिन मारली जाते, पण जे हॅबिच्युअल आहे रोजचा प्रवास करणारे त्या लोकांच्या बाबतीत असं घडत नाही. म्हणून आणि पत्रिका बघितली, त्या पत्रिकेमध्ये कुठेही असा योग जाणवला नाही की याची काही छोटी मोठी चोरी झाली असेल. तर मी त्यांना म्हटलं की नाही, म्हणून तुम्हाला काही रॉंग इन्फॉर्मेशन मिळते म्हणून तुम्ही नीट चौकशी करा, याच्या मिसेसला विचारा, काही ना काही भानगड आहे म्हणजे, आणि माझ्याप्रमाणे माहितीप्रमाणे या सगळ्या वस्तूंवर यांनी काहीतरी व्यवहार केला आहे. मग त्या म्हणल्या नाही रे असं कसं शक्य आहे, माझ्यासमोर आहे सगळ्या गोष्टी वगैरे हे ते. मग त्याच्या घरी जाऊन त्या मिसेसशी ज्यावेळेला त्याच्या बोलल्या त्यावेळेला त्याची मिसेस म्हणली की तुम्ही एकदा नीट ऐका आणि तुमच्या मुलाला समजून घ्या, तुमचा मुलगा प्रचंड दारू प्यायला लागलेला आहे, त्याचा घरामध्ये स्मेल वगैरे येत नाही किंवा तुमच्या तो वाटेला तेवढा येत नाही म्हणजे, परंतु तो सकाळ दुपार संध्याकाळ प्यायलेला असतो आणि त्या गोष्टीमुळे आपली इतकी परिस्थिती डाऊन आहे की त्याचा पगार अख्खा तो त्याच्यामध्ये संपवतो, जो काही पगार त्याच्या हातात येतो तो उदाऱ्या पादाऱ्या ज्या त्यांनी केलेल्या असतात, जे काही त्यांनी म्हणजे उदार उसनवारी केली असते ह्याच्याकडनं
ती निसरण्यामध्ये पगार जातो आणि माझा पगार जो आहे तो घेतलेले कर्जांचे हप्ते फेडण्यामध्ये जातो. संध्याकाळची भाजी आणायला सुद्धा घरामध्ये पैसे नसतात. जर आपण जे काही खातोय ते तुमच्या पेन्शनवरच खातोय, तुम्हाला माहिती नसेल तर सांगते म्हणून. आणि त्या ऐकल्यानंतर त्या एवढ्या हबकल्या. मग त्यांनी त्याची पुन्हा पत्रिका मला आणून दाखवली, त्याला स्वतःला घेऊन आलं, त्यांनी स्वतः कबूलही केलं की नाही हे व्यसनामध्ये सगळं चाललेलं आहे. आणि मग त्या व्यसनाधीनतेवरती आम्ही पूर्णपणे त्याचे जे काही उपाय आहेत ते उपाय केले. त्याच्यानंतर तो त्या व्यसनातून बाहेर पडला आणि आता सगळं आलबेल चालू आहे. हा विषय आहे, हा खूप गहन आहे आणि याच्यामधली जिथपर्यंत तुम्हाला माहिती करून घेता येत नाही तोपर्यंत तुमचं हे असंच चालू राहणार आहे. ज्यावेळेला तुम्ही याच्यावरती माहिती किंवा ज्ञान प्राप्त करून घ्याल, डेफिनेटली त्याच्यावरती उपाय पण तुम्हाला माहिती होतील आणि या समस्येमधनं पण तुम्ही बाहेर पडू शकाल. नाही, नक्कीच. पण मग या सगळ्या समस्यांकडे एक वास्तुशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही पाहता की कुंडलीच्या आधारे पाहता? आता आहे ना, म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये इतकं हॅबिच्युअल झालं आहे की माणूस आला आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली ना की लगेच समजतं की याचा प्रॉब्लेम वास्तुशास्त्राच्या रिलेटेड आहे का याचा प्रॉब्लेम कुंडलीशास्त्राच्या रिलेटेड आहे. कारण तो माणूस असं सांगत येतो, अहो काय सांगायचं गुरुजी, घरामध्ये ना अजिबात शांतता म्हणून नाही, इतके वादविवाद घरामध्ये चालू असतात, मुलांचे वादविवाद, आमचे वादविवाद. आणि मग त्याच्यामधनं त्यांनी सांगितलं की लगेच लक्षात येतं की याच्या घरामध्ये आता काय प्रॉब्लेम चालू आहे. आणि तोच जर वास्तुशास्त्राच्या रिलेटेड असेल ना तर त्या माणसाचं टोनिंग पूर्ण वेगळं असतं. काय सांगायचं गुरुजी, आजकाल आहे ना अजिबात घरात फ्रेशच वाटत नाही. हे आजकाल शब्द आला की आपण 100% समजायचं की ही समस्या आत्ता चालू झाली. अगोदर तो सॅटिस्फाय होता, अगोदर तो व्यवस्थित होता. मग त्याला पहिला प्रश्न विचारायचा की आपण घरामध्ये काय बदल केला का? तो म्हणतो हां, आता आपण नवीन घरी राहायला आलो, आपण इकडे इकडे राहायला आलो. अरे वा, मग फर्निचर वगैरे काय केलं का? कधी कधी असं असतं की एखाद्या माणसाने घर चेंज नसतं केलं पण घर रिनोव्हेट केलेलं असतं. मग रिनोव्हेट केलेलं असताना त्यांनी किचन बदललेलं असतं किंवा बेडरूम बदललेली असते, झोपण्याची डायरेक्शन बदलली असते किंवा घरामधल्या काही वस्तू बदलल्या असतात. तर या गोष्टींमुळे त्याचा इफेक्ट पूर्णपणे होतो. म्हणजे तर त्यांच्या बोलण्यावरनं ती गोष्ट लक्षात येते, त्याच्या समस्यावरनं लक्षात येते की काय आहे, म्हणजे की डेफिनेटली कुठल्या बाबतीमध्ये याला त्रास होतो आहे. आणि ह्याच गोष्टीचा इफेक्ट 100% व्यसनाच्या बाबतीमध्ये होतो. कधी कधी असं होतं एखाद्या चांगल्या वास्तूमध्ये राहायला आल्यानंतर वर्षानुवर्ष चालू असलेलं व्यसन माणसाचं सुटतं. आणि काही काही ठिकाणी असं होतं की आल्यानंतर इतकी प्रायव्हसी आहे त्या घरामध्ये की त्याच्यानंतर हा विनाकारण व्यसन करायला लागला आणि मग तो व्यसनाधीनता झाला. तो वास्तूचा सुद्धा इफेक्ट एवढाच असतो आणि या गोष्टीचा सुद्धा इफेक्ट असतो. फक्त तुमच्यावर नक्की कुठला इफेक्ट आहे तो तुमच्या समस्येवरतीच तुम्ही जाणून घेऊ शकता. गुरुजींचं आणखीन मार्गदर्शन आपण घेणार आहोत, पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गूढ आयुष्याचं सरळ समाधान, याच्यामध्ये गृह कलह आणि व्यसनाधीनता याविषयी आज आपण जाणून घेतोय. सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत. साधारणपणे गुरुजी तुम्ही सांगितलं की वास्तुशास्त्र आणि कुंडली या दोन्हीच्या आधारे खरं या समस्यांकडे पाहिलं जातं. आता ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून या समस्यांचं समाधान नेमकं व्हावं वाटत असेल तर उपाययोजना काय आहेत? आता याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे की आणखीन सोपं जर करून सांगायचं झालं तर कुंडलीमध्ये लग्नेश असतो, धनेश असतो आणि व्ययश असतो. म्हणजे की तुमचा होणारा खर्च नक्की कुठल्या मार्गाने खर्च होईल हा त्याच्यामध्ये क्लिअर होतो. दुसरा पार्ट जो आहे म्हणजे की तुमचा व्यसनामध्ये खर्च होणार असेल तर तुमच्या व्ययस्थानावरनं कळतं. लग्नेश जो पत्रिकेमधला आहे तर लग्नेश म्हणजे की तुमचं प्रथम स्थान, की त्याच्यावरनं कळतं की तुमचा आता घरामध्ये कलह चालू आहे का, तुमच्या घरामध्ये आता क्लायमेट कसं चालू आहे, कुठल्या प्रकारचे वादविवाद, कुठल्या विषयावरनं वादविवाद, म्हणजे प्रॉपर्टी रिलेटेड आहेत का, काही संसारिक रिलेटेड आहेत किंवा काही संशय एकमेकाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे म्हणून वाद आहेत, ह्याचं पूर्णपणे आपल्याला जाणून घेता येतं. आणि तिसरं येतं ते धनेश. धनेश म्हणजे की तुमच्याकडे येणारं धन ते कुठल्या तरी याच्याने जर बाधित होऊन येत असेल, काहीतरी कर्मदोषाने जर लागून येत असेल तर त्या डेफिनेटली त्याबाबतचं सुद्धा मार्गदर्शन त्याच्यामध्ये मिळतं. आणि मग त्याच्यावरती पूर्णपणे क्लिअर करता येतं की ह्या गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये कलह होत आहेत किंवा ह्या गोष्टीमुळे तुमच्या घरामध्ये व्यसनाधीनता आहे. कधी कधी परिवार खूप चांगला असतो, आई वडील खूप सज्जन असतात, खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला असतात आणि त्यांना त्यांचा नोकरी व्यवसाय सगळं सांभाळत असताना, त्यांनी एक आर्थिक परिस्थिती, एक आर्थिक स्वप्न साकारत असताना, मुलांना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या म्हणजे की मनामध्ये असताना, स्वप्नामध्ये असताना, ते एक 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 साकारत असताना वेळ मुलांना देता येत नाही आणि त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होऊन मुलं व्यसनाधीन बनतात. आणि मग ती मुलं ज्यावेळेला व्यसनाधीन बनतात त्यावेळेला त्यांच्या व्यसनापासून बाहेर नेण्याकरता, त्यांना त्याच्यामधनं व्यसनाधीनता सोडण्याकरता उपाय हवे असतात. आणि मग त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो की आम्ही कुठे कमी पडलो का, आणि तेच उलटे त्याच्यामध्ये खचतात आणि त्या कारणामुळे त्यांचे वादविवाद चालू होतात. तर अशा वेळेला असं कुठलंही मिसअंडरस्टँडिंग न करता तुम्ही पूर्णपणे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या, हे जाणून घ्या. कदाचित एखादं कारण त्याच्यामधलं असं असेल की जे खूप सोपं असेल की ते क्लिअर केल्याच्या नंतर तुमची व्यसनाधीनता निघून जाईल. एकदा व्यसनाधीनता निघून गेल्यानंतर तुमच्या घरातले कलह पण पूर्णपणे मिटून जातील. वास्तूच्या बाबतीमध्ये नियमन बघाल तर वास्तूच्या नियमनाबाबतीत सुद्धा असं आहे की तुम्ही एखादी नुसतं म्हणजे की लोटी जर आग्नेय कोणामध्ये भरून ठेवली तर त्या आग्नेय कोणामध्ये पाण्याची लोटी सकाळी भरून ठेवली तर संध्याकाळपर्यंत
जोपर्यंत घरामध्ये कलह आटळे की 100% होणारच. आणि याच्या अगोदर खरोखरी आपलं लाईफ एकदम ओके होतं. लोक म्हणतात ना, भाड्याच्या घरामध्ये होतो, इतका सुखी होतो ना की आमचं वर्षानुवर्ष भांडण झालेलं आठवत नाही. आणि या घरामध्ये राहायला आलो अजून वर्ष पुरं होत नाही, पण एकही दिवस असा आठवत नाही की आम्ही भांडण केल्याशिवाय राहिलो असो. तर हा असा ज्यावेळेला फरक जाणवतो त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमधनं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तर वास्तूमध्ये तुम्ही काय बदल करायला पाहिजे तोही आम्ही तुम्हाला सांगू, किंवा त्या ठिकाणी काही यंत्र वगैरे लावून त्याच्यावरती जे काही समाधान असेल ते समाधान पण डेफिनेटली तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. नक्कीच. पण ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून खरं उपाययोजना केल्या, अगदी 100% त्यांना रिझल्ट मिळाला, अशी काही उदाहरणं एक माहितीसाठी सांगू शकता का? 100% मॅडम सांगू शकतो. पहिलं उदाहरणाच्या याच्यामध्ये ना, म्हणजे की एक सामान्य माणूस होता आणि व्यवसाय कारभार वगैरे सगळं त्याचं म्हणजे की अगदी असं नॉर्मल, म्हणजे एजन्सी, की बाबा याची जमीन वगैरे विक, त्याला हे वगैरे विक. आणि असं करत असताना त्यांनी एक जमिनीचा मोठा तुकडा एका पार्टीला विकला. त्या पार्टीमध्ये प्लॉटिंग केलं आणि प्लॉटिंग करताना ते प्लॉटसुद्धा त्यांनी त्याच्याच पार्टीला विकून दिले. म्हणजे की ह्यांनी जमीन पण घेऊन दिली आणि पुन्हा प्लॉटिंग झाल्यानंतर ह्यांनीच ते विकून वगैरे दिले. त्यामुळे मग तिथलं सगळं सुपरवायझर त्यालाच नेमलं गेलं. आणि मग सुपरवायझर नेमल्यानंतर याच्या लाईफमध्ये पैसे आल्याच्या नंतर यांनी संपूर्ण ते प्लॉटिंग, त्या लोकांचं बांधकाम, त्यांना कॉन्ट्रॅक्टर दे, त्यांचा सगळा हिशोब टिशोब सगळं हा बघायचा. त्याच्यामुळे ते ह्याला शेट म्हणायचे की अरे शेट कुठे आहेत, शेट कुठे आहेत. मग नंतर ती लोकं राहायला आली. आता त्यांनी वीकेंडला घर घेतलेलं होतं त्यामुळे ते एन्जॉय करायला यायचे. मग आल्यानंतर डेफिनेटली त्यांची सगळी व्यसनं, मग सिगरेट आली, दारू आली. मग ते ह्याला बोलवायचे, अरे शेट तुम्ही पण या पार्टीला. मग शेट पण पार्टीला जायला लागले. आणि घेणं न देणं नसताना दर शनिवार रविवारी हा सिगरेट आणि दारू प्यायला लागला. त्याच्यानंतर 5 दिवस ते त्यांच्या कामाला निघून जायचे, ते 5 दिवस काही घ्यायचे नाही. पण ह्याला उगाचच ते हॅबिच्युअल झालं, हा रोज घ्यायला लागला. आणि त्याच्यामुळे ते सगळे पैसे वगैरे पण संपले आणि इतकी परिस्थिती डाऊन झाली. ती डाऊन परिस्थिती झाल्याच्या नंतर ते भेटायला आले. माझ्याकडे अशी काय ग्रहस्थिती खराब आहे? म्हटलं ग्रहस्थिती खराब नाही, तुमची संगती चुकलेली आहे, बाकी दुसरं काहीही नाही. म्हटलं तुमची ग्रह आणि तुमची पत्रिका खरंच चांगलं आहे. तुम्ही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही संगत बदला. तुम्ही इकडे जे राहताय ना, तुम्ही दुसरीकडे राहायला जा. मग त्यांनी दुसऱ्या शेतावरती ते राहायला गेले. शेतावरती राहायला गेल्याच्या नंतर जसा या लोकांशी संपर्क कमी झाला, तो माणूस ॲटोमॅटिक 1 महिन्यामध्ये सगळ्या व्यसनामधनं बाहेर पडला. पुन्हा जमिनीचे व्यवहार चालू झाले, त्याच्यामधनं 2 पैसे मिळायला लागले. पुन्हा परिस्थिती सुधारली. म्हणजे या सगळ्या गोष्टी होतात, फक्त त्याच्यामधनं बाहेर पडायला पाहिजे. आता एवढ्या ह्याच्यामध्ये ते स्वतः मला सांगत होतं की नाही नाही, तुम्ही मला तरी काहीतरी वस्तू द्या. ह्याच्यामध्ये गणेश रुद्राक्ष आम्ही त्यांना दिलेला होता की जो मंगलमय आणि ऊर्जा प्रदान करणारा असतो. तो परिधान केला आणि तो परिधान केल्यानंतर डेफिनेटली त्यांना एक अशी स्वतःची शिरप आली की नाही, आपण रुद्राक्ष घातले, आता आपण व्यसन करायचं नाही. आणि ते त्याच्यामधनं बाहेर पडले. आता आग्नेयचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की आग्नेयमध्ये पाण्याची जर म्हणजे की तुम्ही एक लोटी जरी भरून ठेवली तरी संध्याकाळपर्यंत भांडण आटळे. आमच्या HDFC बँकेची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये आग्नेयमध्येच पाण्याची टाकी लावली. त्यामुळे रोज बँकेमध्ये इतके वाद, इतके विवाद की काय विचारू नका. मग इथे ज्यावेळेला नवीन मॅनेजर आला त्या मॅनेजरनी बघितलं की या वास्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि जस्ट आम्ही बँकेमध्ये आलो, तोही माझ्याबरोबर आला आणि आम्ही पूर्ण ब्रँच फिरलो. त्यावेळेला मी त्याला पाण्याची टाकी दाखवली की ही पूर्णपणे आग्नेयमध्ये आहे, ही पाण्याची टाकी तू हलव, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. मग त्याप्रमाणे त्यांनी इमिजिएटली पाण्याची टाकी तिकडनं हलवली. ती हलवल्यानंतर आज म्हणजे की इतकी कूल बँक चालू आहे की कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्या ब्रँचमध्ये येत नाही. म्हणजे वादविवाद आणि याचा येत होता तसा. ह्याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टेड उदाहरण सांगता येईल, ती म्हणजे की डिवोर्सची एक केस आलेली होती. आणि ते नवरा बायको बघाल तर त्यांचं लव्ह मॅरेज होतं. ते डिवोर्स घ्यायला आले, ते सांगायला सुद्धा ते हसत आले की आम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे म्हणून. कशाकरता डिवोर्स घेत आहे? तुमच्यामध्ये काय वादविवाद आहेत का? नाही. मग घरी काय वादविवाद होतात का? सासू सुनामध्ये काय का? तर म्हणले काही वाद नाही. म्हणले मग वाद कशामध्ये होतात? तर वाद म्हणजे की म्हणजे नणंद आणि भाऊजाईचा तो वाद होता. म्हणजे त्याची बहीण आणि त्याची पत्नी या दोघांमध्ये ते वादविवाद इतके चालायचे की हिशोबाच्या पलीकडे, की तो शेवटी कंटाळला. बहिणीला सांगून ती काही ऐकत नाही, तू बायकोचीच बाजू घेतो असं ती म्हणते. आणि बायकोची बाजू नाही घेतली तर बायको म्हणते की तुम्ही माझी बाजू घेत नाही, म्हणजे मी कुणाकडे बघायचं. मग त्याच्यावरती वेगळं राहायचं तर त्याला मान्य नाही. तो म्हणतो मी एकुलता एक मुलगा आहे, मी आईवडिलांना सोडून वेगळं राहणार नाही. आईवडील त्याला सांगतात की तू वेगळं राहा, तरी तो म्हणला नाही मी नाही वेगळं राहणार. हिला लग्न करून आज नाही तर उद्या बाहेर जाणार आहे ना, मी कशाला 2 वर्षाकरता बाहेर जाऊ, आणि मी नाही तुम्हाला सोडून जाणार, तुम्ही पाहिलं तर माझ्याबरोबर चला, हिला एकटीला राहू दे. ते तिला मान्य नव्हतं. मग अशा सगळ्या गडबडीमध्ये ते अडकलेले होते. आणि ते म्हणले की आमच्या वास्तूमध्ये काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये डेफिनेट प्रॉब्लेम नाही. तुमच्या त्या म्हणजे की बहिणीची मला पहिली पत्रिका दाखवा. आणि मी या नणंद भाऊजाईची पत्रिका बघितली तर पत्रिकेमध्ये गंमत अशी होती की ही मिथुन राशीची होती आणि तिची वृश्चिक राशी होती. म्हणजे यांच्या दोघांमध्ये षडाष्टक योग होता. तो षडाष्टक योग यांच्या दोघांमध्ये इतका प्रबळ होता की त्याच्यामुळे ते वादविवाद पूर्णपणे होतात. कधी कधी असं होतं की
फॅमिलीमध्ये एखादी नवीन व्यक्ती ज्यावेळेला आपल्या येते, म्हणजे की लग्न होऊन येते आणि किंवा अन्य कुठल्या कारणाने आपल्याला जॉईनिंग होते, त्याच्या वेळेला आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीची जर त्याच्याबरोबर षडाष्टक होत असेल, मग कधी कधी ते मृत्यू षडाष्टक होत असतं, कधी कधी ते प्रीती षडाष्टक होत असतं, तर त्या व्यक्तीचा आणि त्या व्यक्तीचे वादविवाद होऊ शकतात. किंबहुना कधी एखादी व्यक्ती नवीन आल्यामुळे असंही होऊ शकतं की घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कंटिन्यू आजारपण चालू आहे किंवा काही त्रास होत आहेत. पण हे योग नक्की मृत्यू षडाष्टक आहेत का प्रीती षडाष्टक आहेत, हेही आपल्याला बघावं लागतं. आणि मग ज्यावेळेला प्रीती षडाष्टक योग आहेत तर त्याच्यावरती त्यांना पूर्णपणे आपण उपाययोजना सांगितली की तुम्ही ह्याप्रमाणे करा. एक स्वस्तिक नावाचं यंत्र दिलं की स्वस्तिक नावाचं यंत्र तिच्या रूममध्ये लावा. आता हे यंत्र जे आहे पूर्णपणे मांगल्य आणणारं यंत्र आहे. हे पूर्णपणे मांगल्य आणतं, पूर्णपणे ऊर्जा आणतं आणि भवतु सब मंगलम, की सगळीकडे मंगल राहावं, सगळीकडे आनंदमय वातावरण राहावं, अशा व्यवस्थेच्या पूर्णपणे उत्पन्न होतात. मग ते सिद्ध केलेलं स्वस्तिक यंत्र ज्यावेळेला तिच्या रूममध्ये लावलं, तिच्या रूममध्ये लावल्याच्या नंतर असं झालं की तिने मागण्यामध्ये काही बदल झाला नाही, पण तिने स्वतःची ट्रान्सफर करून घेतली. तिचं गुजरातला ऑफिस होतं, ती गुजरातला गेली आणि मग ती गुजरातला ट्रान्सफर करून झाल्याच्या नंतर घरामध्ये इतकी शांतता आणि इतकं व्यवस्थित वातावरण झालं की ते सगळे पूर्णपणे आनंदित झाले. तर अशा प्रकारचे ही उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये डेफिनेटली त्यांनी उपाय त्याच्यावरती जाणून घेतले. पहिली समस्या का निर्माण होते ते जाणून घेतलं आणि उपाय जाणून घेतल्यानंतर त्यांचं पूर्णपणे कल्याण झालं. तुम्हीही अशा कुठल्या समस्येमध्ये असाल तर डेफिनेट प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या. मी नक्की तुम्हाला चांगलं गाईडलाईन करेन की जे गाईडलाईन वापरून किंवा जे उपाय वापरून तुमच्या आयुष्याचं 100% कल्याण होईल. त्याचबरोबर आता श्रावण महिना चालू होतो आहे. आपण श्रावण महिन्यामध्ये ज्ञानदान करतो, तर आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पत्रिका बनवून देणार आहोत. तुमची पत्रिका म्हणजे तुमचं डिटेल्स जे काही डेट ऑफ बर्थ आणि टायमिंग आहे, तुमचा फोटो आणि बर्थ प्लेस एवढं तुम्ही मला व्हॉट्सअप केलं तर त्याची PDF बनवून मी तुम्हाला पाठवीन. त्याच्यावरती माझं ओपिनियनसुद्धा मी तुम्हाला पाठवीन आणि त्याच्या आधारे तुम्ही तुमची आणखीन ॲस्ट्रॉलॉजी आणि तुमच्या स्वतःबद्दलची ओळख प्राप्त करून घेऊ शकता. तुमच्या आयुष्यामध्ये विजय प्राप्त करून घेऊ शकता. अजून श्रावणामध्ये एक सुवर्ण संधी म्हणजे की श्रावणामध्ये ज्ञानदान करायच्या हिशोबाने रोजचा 20 मिनिटाचा सत्संग असतो. तो ऑनलाईन सत्संग आमच्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्ही तो चॅनलवरती सबस्क्रायबर व्हा की डेफिनेटली तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघता येईल. आणि श्रावण महिन्यामध्ये या ज्ञानाचा पूर्ण 30 दिवस तुम्ही अगदी घर बसल्या तुमच्या वेळेनुसार अनुभव घेऊ शकता. नाही, नक्कीच खूप छान पद्धतीने मार्गदर्शन आपण केलं. खरं तर आपल्या प्रेक्षकांना सांगायचं की पुण्यामध्ये सुद्धा आता गुरुजी यांची भेट तुम्ही घेऊ शकता. 20, 21, 22 ऑगस्ट ही तारीख तुम्ही लिहून घ्या आणि नक्कीच गुरुजींना भेटा आणि तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान सुद्धा करून घ्या. खरंच धन्यवाद, तुम्ही इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं. साईराम आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.